नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील निरसाणा येथील गोयल नामक व्यक्तीने आपल्या शेतातील माती मुरुम काढून नेल्याने या शेताला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे। गेल्या 2 वर्षापासून गोयल हे 16 एकर शेत जमिनीवरील माती मुरुम घेऊन जात असल्यामुळे परिसरातील आजूबाजूच्या गरीब शेतकऱ्यांच्या शेत जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्यामुळे वरील परिसरातील शेतकरी संतप्त झाले आहे। गोयल यांचे वीट भट्टीचा व्यवसाय अंजनगाव बारी कोंडेश्वर परिसरात आहे। त्यांनी व्यवसायाकरिता शेतापासून साधारणपणे 15 ते 8 किलोमीटर अंतरावर मोठ्या ट्रकने माती मुरुमाची वाहतूक केल्याने निरसाणा ते मांजरी मसला, निरसाणा ते आडगाव बुद्रुक रस्ते सुद्धा खराब झाले आहे। भोयर यांच्या शेतामध्ये तलावाचे स्वरूप निर्माण झाल्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांची शेत जमीन पडीत आहे। त्यामुळे आजही आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना रब्बी पिकाकरिता सुद्धा जमीन तयार करता येत नाही। वरील बाबतीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने नांदगाव खंडेश्वरचे प्रभारी तहसीलदार संजय भास्कर यांची भेट घेऊन निवेदन सादर करून हा प्रकार तातडीने थांबवावा व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली। वरील प्रकरण न थांबल्यास आंदोलनाचा इशाराही शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने दिलाय। या शिष्टमंडळाने नुकसानग्रस्त शेतकरी निरसाणा ग्रामपंचायत माजी सरपंच प्रवीण भेंडे, रोशन आमले, मयूर उगले, नितीन भेंडे, शुभम आमले, अनिकेत ठाकरे यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते। उत्तम ब्राह्मणवाडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, नांदगाव खंडेश्वर। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।